नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण क्रिसमस डेकोरेशन हॉटेलमध्ये आपण कशा प्रकारे करू शकतो हे बघणार आहोत। तर क्रिसमस डेकोरेशन हे दोन प्रकारे केलं जातं। क्रिसमस यायच्या आधी 6 महिने आधी आपण वेंडरना शोधू शकतो जे असे क्रिसमस डेकोरेशन आपल्या लॉबीमध्ये, पब्लिक एरियामध्ये, आपल्या कॉरिडोर्समध्ये आणि बॅक एरियामध्ये करून देतील। जसं आपलं बजेट असेल आपण तो एरिया त्या वेंडरकडनं करून घेऊ शकतो। तर हे वेंडरकडे ऑलरेडी रेडीमेड सगळे क्रिसमस डेकोरेशन्स अवेलेबल असतात। ते आपल्याला पिक्चर्स दाखवतात आणि आपण आपल्या बजेटप्रमाणे सिलेक्ट करायचे असते। तर क्रिसमस डेकोरेशन हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आपण आपल्या हॉटेलच्या पब्लिक प्लेसेसमध्ये, लॉबीमध्ये लावू शकतो। तर बाहेरून जे वेंडर्स असतात ते सगळं रेडी केलेलं त्यांचे पूर्ण आयटम्स क्रिसमसशी रिलेटेड सगळं एका रात्री नाईट शिफ्टमध्ये येतात आणि पूर्ण डेकोरेट करून दुसऱ्या दिवशी निघून जातात। तर त्या दिवसापासून ते आपण 31 डिसेंबर नंतर 2 जानेवारीपर्यंत हे सगळे क्रिसमस डेकोरेशन आहे तसेच ठेवतो आणि नंतर त्या वेंडरचाच माणूस 3 जानेवारी, 4 जानेवारी, कधी पूर्ण एक आठवडा जानेवारीचा घेतला जातो तेव्हा ते परत येतात। सगळ्या गोष्टी ते चेक करतात, काउंट करतात आणि परत ते बरोबर पॅक करतात आणि आपापल्या ठिकाणी ते घेऊन जातात। तर अशा प्रकारे बाहेरच्या वेंडरकडनं आपण क्रिसमस डेकोरेशन करू शकतो। तर ह्याच्यामध्ये फायदा आहे की हाऊसकीपिंग टीमला ह्याच्यामध्ये फक्त त्या आयटम्सची देखरेख करायची असते। जसं की क्रिसमस ट्री आहे, सांता क्लॉज आहे, छोटे छोटे क्रिसमस रिलेटेड निकनॅक आहेत, ते आपण कॉफी टेबलवर, रिसेप्शन काउंटरवर, व्रिथ आहे जे डोर्सवर लावले आहेत त्याचे आपण फक्त देखभाल आणि छानपैकी ते स्वच्छ ठेवायचे असतात। कुठेही तुटले गेले नाही पाहिजे, कुठेही चोरी व्हायला नाही पाहिजे त्या निकनॅक आयटमची, याची काळजी हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटी या दोन्ही डिपार्टमेंटनी घेतली गेली पाहिजे। तर ह्याच्यामध्ये आपला टाईम सेव्ह होतो आणि पूर्ण एक हेडेक क्रिसमस डेकोरेशनचं निघून जातं। हे मोठ्या हॉटेलमध्ये सर्रास बाहेरच्या वेंडरकडनं केलं जातं। पण आपलं हॉटेल छोटं असेल, बिझनेस हॉटेल असेल आणि आपला तेवढं बजेट नसेल तर क्रिसमस डेकोरेशन आपण आपलं स्वतःच बनवू शकतो, करू शकतो आणि ते कशा प्रकारे करायचं ते आपण आता पुढे बघूया। तर पहिलं आपण आपलं बजेट सिलेक्ट करायचं असतं। आपल्या जनरल मॅनेजरला, फायनान्स हेडला विचारून एक बजेट घ्यायचं की आपण किती प्रमाणात खर्च करू शकतो। आणि क्रिसमस याच्या पहिल्या आठवड्यापासून मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे क्रिसमस डेकोरेशन अवेलेबल व्हायला चालू होतात। आपण ऑनलाईनही शोधू शकतो। तर पहिल्यांदा आपण काही क्रिसमस आयटम्स सिलेक्ट करून ठेवायचे आणि ते आपण तसे ऑर्डर करायचे, म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला ते मिळून जातील। काही वेंडर असतात ते तुम्हाला व्हॉट्सॲपवर सगळे निकनॅक आयटम आणि क्रिसमस ट्री आणि सांता क्लॉजचे कपडे हे सगळे तुम्हाला फोटो पाठवतील। ते तुम्ही सिलेक्ट करा, अप्रूव्ह करून घ्या आणि ते ऑर्डर करून डिलिव्हरी घ्या। किंवा सर्वात बेस्ट म्हणजे हॉटेलची परमिशन घेऊन गेट पास बनवून आपण लोकल मार्केटमध्ये जायचं। पूर्ण 1-2 तास व्यवस्थित सगळी दुकानं शोधून आपल्याला जे आयटम हवे आहेत ते सिलेक्ट करायचे, पेमेंट करायचं आणि आपल्या पेमेंटचं रिएम्बर्समेंट आपण आपल्या अकाउंट्स डिपार्टमेंटमधनं घ्यायचं। तर ह्याचे सगळे बिल्स आपण व्यवस्थित ठेवले पाहिजे म्हणजे आपल्याला रिएम्बर्समेंट व्यवस्थित मिळतं। तर हे सगळं क्रिसमस आयटम सिलेक्ट झाल्यानंतर दुसरं काम आपण करू शकतो की बॉक्सेस रेडी करायचे। तर क्रिसमस ट्रीच्या खाली तुम्ही बघता की गिफ्ट बॉक्सेस असतात। तर गिफ्ट बॉक्सेस काही वेगळे घ्यायची गरज नसते। आपले टॉयलेट रोलचे बॉक्सेस आहेत, टिश्यू रोलचे बॉक्सेस आहेत, काही स्टेशनरी आयटमचे बॉक्सेस आहेत, ते नोव्हेंबरपासून साठवायला चालू करायचे। गिफ्ट रॅपिंग पेपर घ्यायचे आणि आपल्या डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी आहेत किंवा मॉर्निंग शिफ्ट झाल्यावर थोडा अर्धा तास सगळ्यांना थांबवायचं, मध्ये मध्ये जेव्हा टाईम असतो तेव्हा ब्रेकमध्ये आपण त्याला व्यवस्थित गिफ्ट रॅप पेपर करून आपण एका बाजूला व्यवस्थित ठेवायचं। त्याच्यानंतर सगळे निकनॅक आयटम्स जे आपण घेऊ, क्रिसमस ट्री घेऊ, त्यांना आपण कुठे कुठे ठेवायचं ती जागा शोधायची आहे। क्रिसमस ट्री आपण कुठे ठेवणार आहे तर जागा शोधताना नेहमी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला आपण बरोबर घ्यायला पाहिजे, कारण की क्रिसमस ट्रीवर आपल्याला लाईटिंगची गरज असते। तर इंजिनिअरिंग तिथपर्यंत लाईट आपल्याला प्रोव्हाइड करू शकेल की नाही हे आपण त्यांना विचारून जागा फिक्स करायची असते। लॉबीमध्ये हे नेहमी क्रिसमस ट्री ठेवले जातात। तर लॉबीच्या कोणत्या एरियात ठेवायला पाहिजे जेणेकरून गेस्टला त्रासही नाही होणार आणि ते सुंदरही दिसेल। तर स्क्रीनमध्ये बघाल तुम्ही आपण क्रिसमस ट्री बरोबर कोणते कोणते आयटम घेऊ शकतो। तर सॅन्टाची हॅट आहे, रेनडिअरच्या फिगर्स आहेत, स्नो मॅनचे डेकोरेशन आहेत। तर असे वेगवेगळे आयटम्स आपण जमा करायचे असतात आणि क्रिसमस लाईट्स आहेत, गार्लंड आहेत, स्टॉकिंग्स आहेत। व्रिथ आपण जरूर खरेदी करायला पाहिजे। तर व्रिथ आपण रिसेप्शन काउंटरच्या खाली डोर्सच्या वरती लावू शकतो, रेस्टॉरंटच्या डोरच्या वरती लावू शकतो, वॉलच्या वरती लावू शकतो आणि तिथे बेलने आपण सजवू शकतो। आणि जर आपल्याला इन ऑफिसेस एरियामध्ये जे आपल्या एम्प्लॉईसाठी जे सेक्शन असतं तिथे जर डेकोरेशन करायचं असेल तर आपण व्रिथ प्रत्येक डोरला लावू शकतो, सॅन्टाची कॅप लावू शकतो।
तर बॅक ऑफ द हाऊस जे असते आपले डिपार्टमेंट एरिया असतात त्याचे डेकोरेशन बहुतांश HR डिपार्टमेंटच्या अंडर येतं. जर काही हॉटेलमध्ये हाऊसकीपिंगची रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर आपण तिथेही अशा प्रकारचे डेकोरेशन करू शकतो. तर पहिल्यांदा डेकोरेशन आयटम्स किती आहेत त्याची पूर्ण लिस्ट बनवा, कारण की ते हरवले नाही गेले पाहिजे. हे पुढच्या वर्षीही आपल्याला यूज करता येतात. तर व्यवस्थित लिस्ट बनवून आपण ते ठेवली पाहिजे. तर आता हे बघा, तुम्ही बॉल्स आहेत तर गोल्डन, रेड, ग्रीन कलरचे बॉल्स आहेत. स्नोचा इफेक्ट येण्यासाठी व्हाईट कलरचे बॉल्स आहेत, तेही आपण वापरू शकतो. स्टिक आहे ते आपण घेऊ शकतो. आणि छोटे छोटे क्रिसमस ट्री आपल्याला भेटतात मार्केटमध्ये, ते आपण घेऊ शकतो. तर सगळं सामान जमा करायचं, त्यांची एक लिस्ट बनवायची, प्रत्येक सामान कुठे कुठे लावायचं हे आयडेंटिफाय करायचं. आणि हे सगळी प्रोसेस करत असताना आपण आपल्या टीम मेंबरलाही बरोबर घेतलं पाहिजे. फ्लोअरवरती जेवढे पण फ्लोअर आहे त्यांच्या कॉरिडोर्स, लिफ्ट लँडिंग एरियामध्ये नॉर्मली एक टेबल असतं, त्याच्यावर टेलिफोन असतात. तिथेही आपण एखादं डेकोरेशन आयटम करू शकतो. तर त्या फ्लोअरच्या सुपरवायझरना, त्यांच्या रूम अटेंडंटना हे टास्क आपण देऊ शकतो की हे डेकोरेशन करायचं आणि मेंटेन करायचं काम हे तुम्ही करा. आणि प्रत्येक सुपरवायझरचं ते मॉनिटर करायचं, कोणाचं डेकोरेशन सुंदर आहे त्याला अप्रिशिएट करायचं ब्रीफिंगमध्ये. आणि सगळ्यांनी एक दिवस काढून प्रत्येक फ्लोअरचं डेकोरेशन बघायचं. हे सगळं आपण करू शकतो. छोटे छोटे सॅन्टा आपण घ्यायला पाहिजे. बेल्स आहेत, मेरी क्रिसमस लिहिलेले छोटे छोटे बोर्ड्स आहेत. हे सगळे आयटम आपण पहिलं जमा करायचं. मग आपण ते कुठे कुठे लावायचं ते आता आपण पुढे एक एक करून बघूया. तर पहिलं कॉरिडोर आहे, तर कॉरिडोरच्या लिफ्ट लँडिंगमध्ये जसं लिहिलेलं आहे तिथे आपण एक व्रीथ लावली आहे. ती जी गोल्डन कलरची माळ आहे त्याला व्रीथ म्हणतात. खाली आपण एक छोटासा क्रिसमस ट्री ठेवला आहे आणि स्नोचा इफेक्ट येण्यासाठी आपण तिथे कापूस ठेवलेला आहे. तर हे खूप सुंदर दिसतं. लिफ्टचे दरवाजे उघडतात जेव्हा गेस्टची नजर समोर जाते तेव्हा ते खूप छान दिसतं आणि एक वाव इफेक्ट तयार होतो आणि गेस्ट खूप खुश होतात. एक क्रिसमस वाईब, हॉलिडे वाईब्स मनामध्ये क्रिएट होतात. तर हे असं आपण प्रत्येक फ्लोअरच्या लिफ्ट लँडिंग एरियामध्ये टेबल्स असतात तिथे आपण अशा प्रकारचं क्रिएट करू शकतो. व्रीथ एक छोटासा क्रिसमस ट्री आणि स्नो इफेक्टला कॉटन. दुसरं सेम प्रकारे केले आहे. व्रीथच्या ऐवजी आपण सॅन्टाची कॅप लावलेली आहे. खाली एक क्रिसमस ट्री आहे आणि कॉटनने आपण स्नो इफेक्ट तयार केलेला आहे. याबरोबर आपण फिश बोल ग्लासेस जे असतात त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्याच्यामध्ये आपण फ्लॉवर अरेंजमेंटही करू शकतो आणि ते क्रिसमसला वापरायलाही खूप सुटेबल आहेत. आपण पुढे बघणार आहोत त्याचं डेकोरेशन आपण कशा प्रकारे करू शकतो. जर तुमच्याकडे इनहाऊस फ्लोरिस्ट असेल तर त्यांना स्पेशली क्रिसमससाठी जेव्हा क्रिसमस लंच असतात, बुफे असतात, डिनर असतात, त्याच्यामध्ये एका सेंटर टेबलवर अशा प्रकारचे अरेंजमेंट आपण बनवू शकतो. मध्ये एक ग्लास बोल लावून त्याच्यामध्ये कॅन्डल लावू शकतो. ते खूप सुंदर दिसतं. आणि फ्लावरचे कलर्स हे नेहमी रेड, व्हाईट आणि ग्रीन हेच घ्या, कारण की ते क्रिसमस डेकोरेशनला अगदी तंतोतंत जुळून येतात. आणि हे बघू शकता. जर तुमच्याकडे इनहाऊस फ्लोरिस्ट नसेल, आउटसाईड फ्लोरिस्टलाही आपण एक अरेंजमेंट बनवायचे कोटेशन घेऊ शकतो आणि अशा प्रकारे अशी अरेंजमेंट रिसेप्शन काउंटरला, आपल्या कॉफी शॉपच्या मेन टेबलला करू शकतो. किंवा काही गेस्ट असतात ते स्पेशल मोठे ग्रुप घेऊन येतात क्रिसमस डिनरसाठी किंवा लंचसाठी, तेव्हा त्यांच्या स्पेशली त्यांच्या टेबलसाठी आपण हे अशा प्रकारचे डेकोरेशन करू शकतो. तो गोल्डन कलरची कॅन्डल, व्हाईट कलरची कॅन्डल, रेड कलरच्या कॅन्डल जरूर आपण क्रिसमस डेकोरेशनसाठी त्याचा उपयोग करावा. फ्लॉवर अरेंजमेंटकरिता हाऊसकीपिंगमध्ये काही ग्लासचे वास जरूर असावेत. त्याचा आपण वापर क्रिसमस डेकोरेशनसाठी करू शकतो. फिश बोल आणि फ्लॉवर अरेंजमेंटचे ग्लासेस असं आपण एकत्र वापरायचं असतं. काही पर्लमध्ये इन्व्हेस्ट जरूर करावं. ह्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला एक सरळ फ्लॉवर अरेंजमेंटचा ग्लास आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा सॅन्टा ठेवला आहे, कॅन्डल ठेवली आहे, टी लाईट, आणि बाजूला पूर्ण व्हाईट कलरचे पर्ल्स ठेवले आहेत. वरती जी बॉर्डर दिसते ती एक साधी गोल्डन कलरची रिबन आहे जी आपल्याला मार्केटमध्ये मिळते, ती अटॅच केलेली आहे. तर अशा प्रकारचा आम्ही एक लुक तयार केलेला आहे आमच्या रिसेप्शन काउंटरसाठी. आणि असे वेगवेगळे लुक आपण क्रिसमस 25 डिसेंबर टू 31 डिसेंबरपर्यंत वेगवेगळे लुक्स आपण तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू शकतो. तसंच एक वास आहे, त्याच्यावरती सॅन्टाची कॅप ठेवली आहे, एक गोल्डन कलरचं रेनडियर ठेवलं आहे, रेड कलरच्या चेरीज असतात त्या ठेवलेल्या आहेत. जे पेबल्स आपल्या गार्डनमध्ये असतात, आपल्या मोठ्या मोठ्या पॉट असतात प्लांटचे, त्याच्यामध्ये जे व्हाईट पेबल्स आहेत
ते आतमध्ये ठेवलेले आहेत. तर हे अशा प्रकारचे एक सुंदर डेकोरेशन आयटम तयार केलेलं आहे. आणि हे जे व्हाईट कलरचे आहे ते पण प्लास्टिकचे आहेत सगळे. तुम्ही ओरिजिनल जे बेबीज ब्रेथ असतं व्हाईट कलरचे फ्लावर्स असतात, फिलर्स असतात, तेही त्याच्यात टाकू शकतात. त्याचाही इफेक्ट खूप सुंदर येतो.